अंबाजोगाईच्या नगरीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय पापासेठ यांना वाढदिवसाच्या समाजवादी पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देतो। शुभेच्छा देत असताना आपल्या राजकारणामध्ये गेल्या 30 ते 35 वर्षापासून आम्ही जे आपल्याला पाहिलेलं आहे की सामाजिक दृष्टिकोनातून काम करीत असताना 18 पगड जातीच्या लोकांसोबत संबंध कसे ठेवावे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून कसं काम करावं। तर समाजवादी पार्टी ही विचाराची पार्टी आहे, विचाराच्या धोरणावर ही पार्टी चालते आणि या ठिकाणी अंबाजोगाईचा विकास कशात आहे हा ज्यावेळेस आम्ही पाहिलं, आज समाजवादी पार्टीकडून आम्ही 10 नगरसेवक पदाचे आणि 1 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उतरणार होतो। त्या अनुषंगाने आम्ही मुलाखती पण घेतल्या होत्या, पण ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की उमेदवार हे टिकण्यात आणि काही अडचणी त्यांच्या निर्माण झालेल्या दिसल्या, मग अशा वेळेस काय करायचं। त्यानंतर माझं आणि बापासाहेबचं बोलणं झालं, आम्ही सांगितलं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, पण समाजवादी पार्टीच्या वतीनं आम्ही आज आव्हान करतो आम्ही की अंबाजोगाई या ठिकाणी जे प्रश्न आहेत, स्वच्छतेचा प्रश्न असेल, नाल्याचा प्रश्न असेल, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल, गोटीनाथ तलावाचा प्रश्न असेल, अंबाजोगाई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उपकेंद्राची जागा आरक्षित झाली, त्या ठिकाणी डॉक्टर साहेब आपण त्यावेळेस ताबा घेतला, पण त्या उपकेंद्राची बिल्डिंग सुरू नाही, त्या ठिकाणी काळवडी धरणाच्या उंचीचा प्रश्न आहे, अंबाजोगाई ते घाटनांदूर रेल्वेचा प्रश्न आहे। असे अनेक प्रश्न जे आहेत की आम्ही हक्कानं तुमच्यासमोर मांडतोय की बाबा या ठिकाणी या अंबाजोगाई शहराच्या दृष्टिकोनातून जी वाटचाल आवश्यक आहे, जातीपातीच्या धर्माच्या आणि रोज उठून जे काही वेगळं आहे या दृष्टीने जे आहे की गोटीनाथ तलावाचं पर्यटन तिथे येतं, पर्यटन क मध्ये त्याच्यात त्याला घेता येतं गोटीनाथाच्या याला, असे अनेक प्रश्न आहेत। MIDCचा प्रश्न आहे जे की बेरोजगारांच्यासाठी आणि इथल्या युवकांसाठी खरा हक्काचा प्रश्न आहे। हे मागणं घेऊन आम्ही आज या ठिकाणी समाजवादी पार्टीच्या वतीनं पाठिंबा देत आहोत। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, पापासेठ यांना गेल्या 30 वर्षापासून नगराध्यक्ष पदाचा अनुभव आहे, नगरसेवक आणि विद्यापीठाच्या निवडणुका त्यांच्या, पुन्हा बाकी सगळ्याच निवडणुकामध्ये आम्ही त्यांना पाहिलेलं आहे। तर आता ही खरी वेळ आहे या अंबाजोगाईच्या दृष्टिकोनातून आपले जे विकासाचे जे काय जे आहेत प्लॅन, आणि हक्कानं आम्ही सांगू शकतो की आज तुम्ही जे आहे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, त्या ठिकाणी अमित शहा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही कोणतीही गोष्ट जी आहे करू शकता। या आशेनं आज आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो। तशी आम्ही प्रेस नोट काढलेली आहे, आम्ही त्यांना देतो, त्यांनी वाचून पाहावी आणि या ठिकाणी आम्हाला मान सन्मान दिला आणि या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल आम्ही आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।